साहेब, रामायण झालं, महाभारत झालं, अनादी कालापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत होता. असाच एक शकुनी मामा फलटणमध्ये पण साहेब आहे. षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचलं नाही. सातत्यानं षडयंत्र. काल सुद्धा साहेब, कालच्या प्रकरणाशी दादाचा दूरपर्यंत संबंध नसताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये गोवण्याचं काम, त्याच्यामध्ये ओढण्याचं काम, त्याच्या मागं मीडिया लावण्याचं काम सातत्याने साहेब करत आहेत. पण मी सातत्याने सांगितलंय, षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही. षडयंत्रकार्याला मिळालेलं जे समाधान षडयंत्रातनं असतं ते तात्पुरतं असतं, ते कधीच चिरकाल टिकत नाही. म्हणून या षडयंत्रकारी माणसाला आज घरी बसायला लागलंय, वारंवार साहेबांच्या दारात जाऊन बसायला लागतं. याला कारण तेच आहे.